नमस्कार. भाषण करताना भीती का वाटते, त्याची कारणं नेमकी काय आहेत? या व्हिडिओच्या माध्यमातून भाषण करताना भीती का वाटते, त्याची नेमकी कारणं कोणती आणि त्याला काय केलं पाहिजे या विषयावरची सविस्तर माहिती सांगणार आहे. तुम्ही 15 ऑगस्टचं भाषण केलं असेल किंवा गावात आणखीन कुठल्या ग्रामसभेतलं भाषण केलं असेल अथवा तुमच्या शाळेमध्ये भाषण केलं असेल अथवा 26 जानेवारीचं भाषण केलं असेल, पण भाषण करताना तुम्हाला प्रचंड भीती वाटत होती. छातीत धडधड होणं, लटलट होणं, काही आठवत नव्हतं, सगळा काही गोंधळच होत होता. असं का होत असेल बरं? कुणाच्या बाबतीत असं होतं याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहे. व्हिडिओ संपूर्ण ऐका, शेवटपर्यंत ऐका. तुमच्या खूप कामाचा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला भीती वाटत असेल, तुमच्याही बाबतीत असं होत असेल, गोंधळ होत असेल, भीती वाटत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. भाषण करताना भीती का वाटते? पहा, कोणत्या ठिकाणी जास्त भीती वाटते तेही सांगतो. तुमच्या गावात, तुमच्या गावातली माणसं, तुमचे नातेवाईक, तुमच्या कुटुंबातले लोक, तुमचे मित्र कंपनी हे जर समोर असतील ना, तर अशा वेळी जास्त भीती वाटते. आणि अनोळखी ठिकाणी जर तुम्ही बोलणार असाल ना, तर मग मात्र त्या भीती वाटण्याचं प्रमाण काहीसं कमी असतं. असा अनुभव तुम्हाला आला असेल. कारण आपण त्यांच्यामध्ये रोज वावरतो आणि आपली माणसं, आपले नातेवाईक, आपल्या गावातले लोक, आपल्याला रोज पाहणारे लोक, त्यांच्यासमोर आपण काहीतरी वेगळाच परफॉर्मन्स करतोय. आपण आता म्हणजे रोजचं व्यवहारातलं बोलणं वेगळं आणि या व्यासपीठावरलं बोलणं वेगळं. आज आपण व्यासपीठावरून बोलतोय, सर्वजण ऐकतायत आणि आपण मात्र एकटेच बोलतोय. आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करतोय. बरं, भाषण करणारे प्रत्येक जण नाही ना. म्हणजे ज्यावेळी तुमच्या कार्यक्रमाला 1000, 500, 2000, 4000 लोक आहेत, यापैकी एक 4-2च लोक बोलणार आहेत ना. हे 4-2 लोक नक्कीच त्यांच्यापेक्षा वेगळे आहेत. आणि मग आपण काहीतरी इतरांपेक्षा वेगळं करतोय, ही एक भावना असते. आणि माझं काही चुकल का, हा एक विचार मनामध्ये असतो. मी इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करतोय, म्हणजे मी बाकीचे लोक कोणी बोलतच नाहीत, मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. मग माझं काही बोलताना जर चुकलं तर याच्यावर काही लोक टिप्पणी करतील, याच्यावर काही लोक कमेंट्स करतील. मग हे असं जर माझ्या बाबतीत झालं तर ही एक भीती असते. दुसरी गोष्ट, आपण ज्यावेळी भाषण करत असतो त्यावेळी सगळ्या लोकांच्या नजरा आपल्याकडेच आहेत, सगळे लोक आपल्याकडे पाहत आहेत. त्यावेळी मात्र एक भीती वाटत असते. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपण ज्यावेळी अचानक कोणी माणूस एक अचानक पाय घसरून जर पडला, तर तो पडल्यानंतर पहिलं काय पाहतो की आपल्याकडे कोणी पाहिलं तर नाही ना, इकडं तिकडं पाहतो. म्हणजे लोक आपल्याकडे बघतायत का, लोक आपल्याकडे पाहतायत का, हे अगोदर तो पाहतो. आणि मग तो स्वतःला व्यवस्थित सावरतो आणि परत चालायला लागतो. म्हणजे लोकांना काय वाटतं आपल्या संदर्भात याचा माणूस जास्त विचार करत असतो आणि परिणामी लोकांना काय वाटेल याची भीती माणसाच्या मनात जास्तीची असते. आता 15 ऑगस्टचं भाषण झालं असेल आणि तुमच्या मनामध्ये गोंधळ असेल, गडबड असेल आणि तुम्ही घाबरला असताल, तर ती भीती कशामुळे वाटली तुम्हाला 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये? तर 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये भीती या कारणानं वाटली की तुमच्या परिसरातले लोक आहेत, तुमच्या गावातले लोक आहेत, तुमचे नातेवाईक आहेत, विद्यार्थी तुम्हाला ओळखणारे आहेत आणि तुम्ही त्यांच्यासमोर बोलताय, याची जास्त भीती असते. लोक काय म्हणतील याची जास्त भीती माणसाला वाटत असते. आणि म्हणून लोक काय म्हणतील या भीतीपोटी माणूस अधिक घाबरलेला असतो, अधिक त्याला भीती वाटत असते. दुसरी गोष्ट, तुम्ही नवखे आहात. आणखीन एक कारण काय, तुम्ही नवखे आहात. तुम्ही याच्या अगोदर भाषणं जास्त केलेली नाही आहेत किंवा फार कधीतरी भाषण करताय. आता भीती वाटण्याचं कारण महत्त्वाचं सातत्य नसणं. भीती वाटण्याची जी काही कारणं आहेत, लोकांच्या नजरा तुमच्याकडे असणं, सातत्य नसणं, तुम्ही नवीन आहात किंवा ओळखीचे माणसं असणं, हे काही 4-5 कारणं महत्त्वाची आहेत ते. आणि दुसरं एक महत्त्वाचं कारण, तुमचं त्या विषयाचा पुरेसा अभ्यास नसणं. म्हणजे जर एखाद्या विषयाचा पुरेसा अभ्यास नसेल
आणि मग मला पुरेसा अभ्यास नाही हे लोकांना कळू नये, ही एक भीती. आणि दुसरी एक महत्त्वाची भीती की भाषण पाठ केलंय आणि जर ते विसरलं तर. भाषण एखाद्याने लिहून दिलेलं पाठ केलं, म्हणून मी नेहमी सांगतो की भाषण पाठ करू नका. भाषण विसरण्याची एक भीती असते आणि या सर्व गोष्टीला कारणीभूत आहे तो तुमचा आत्मविश्वास. आत्मविश्वासाचा अभाव जर असेल ना तर मग मात्र ही भीती जरा जास्तच वाटते. ही जी काही 5-7 कारणं आहेत भीती वाटण्यासाठीची, ही कारणं खास महत्त्वाची आहेत. तुम्हालाही थरथर होत असेल, लटलट होत असेल, धडधड होत असेल तर लक्षात ठेवा, माझं 3 दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण असतं. या प्रशिक्षणात मी कायमची भीती दूर करतो. स्टेजवर घेऊन 3 दिवस तुम्हाला इतका सराव करून घेतो ना तुमचा, इतकं प्रॅक्टिकल करून घेतो ना तुमचं लोकांमध्ये बोलण्याचा, एवढा सराव करून घेतो की तुमची भीती कायमची दूर होते. हे प्रशिक्षण प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बीड जिल्ह्यात हॉटेल भक्तिशक्ती तालुका वडवणी या ठिकाणी होतं. मराठवाड्यातल्या लोकांसाठी हे जवळ आहे आणि पुणे मुंबईच्या लोकांसाठी, पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांसाठी लोणावळ्याला 3 दिवसाचं प्रशिक्षण असतं. लोणावळ्यातलं 3 दिवसाचं भाषण कला प्रशिक्षण जॉईन करण्यासाठी अथवा बीड जिल्ह्यातलं 3 दिवसाचं निवासी राहण्या जेवणाची सर्व सोय आम्ही केलेली असते. हे कुठलंही 3 दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण जॉईन करा. अथवा माझी वक्तृत्वाची साधना भाग 1 आणि भाग 2 अशी 2 पुस्तके सुद्धा आहेत. दोन्ही पुस्तके एकत्र मागवली तर 1000 रुपयामध्ये घरपोच येतात. आणि हे प्रशिक्षण जॉईन करण्यासाठी किंवा पुस्तक मागवण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि तुमच्या भाषण कला प्रशिक्षणाची बुकिंग करा अथवा पुस्तक घरपोच मागवा. थांबूया. धन्यवाद.